वाढलेला आहे. त्याचे दुष्परिणाम पाहाव्यास मिळत आहेत. बाजारात बैल आणि म्हैस इत्यादी जनावरांची खरेदी विक्री ही ठप्प झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत. सदरील जनावरे विक्री केल्यानंतर शेतकरी आपल्या गरजा भागवत असे, पण खाटीक समाजाच्या या बहिष्कारामुळे जनावरांची मागणी कोसळलेली आहे. त्याचा दुष्परिणाम म्हणून शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था देखील कोलमडलेली आहे. याचे परिणाम नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात त्याचे चित्र पाहाव्यास मिळतात. जनावर नसतील ते जनावर गेले कुठं, त्याने कुठं विकाली. शासन मान्यता नसल तर कशाला झक मारायला दिली का? प्रशासनानं मान्यता दिली पूर्णला. कसे कोणाची आहे बिल? ती कंपनी कोणाची आहे? ब्राह्मणाची. शासनानं मान्यता कशाला दिली त्याचं उत्तर पहिलं पाहिजे. टॅक्स घ्याल ना शासन. तुम्ही मोर्चा वगैरे काय काढणार? मोर्चा तर काढणारच आहे सगळेजण मोर्चा काढणार. मी बी धन्यवादच आहे. मोर्चा तर काढणारच आहे. माझा पण बैल धरला होता. मी कुणब्याचा आहे ना, मराठी आहे ना, माझ्याकडे 7-12 आहे ना, माझा सुद्धा बैल धरला होता. दाखला मध्ये 7-12 असून सगळं असून माझा बैल अडवला होता. गेल्यावर आमच्या पाहुण्याचे उस्माननगरला बैल अडील ते धावरीच्या सोयऱ्याचे 1.5 लाख रुपये भरावे लागले. 1.5 लाख रुपये पैसे कुठे? शासनाचा पावती दाखवा ना. त्यांनी 1.5 लाख रुपये शासनाला भरलेली. पोलीस प्रशासन PI उस्माननगरच्या आणि त्या बजरंग दलवाले नांदेडच्या अध्यक्षानं शासनाला भरायचे का पैसे? हरामखोर खायले. त्याची मालमत्ता चेक करा म्हणा सगळ्याची. त्याची कुठल्या प्रॉपर्टी चालली आहे. मग आता लास्टला आमच्या चॅनल गोशाळावाले, बजरंग दलवाले आणि सगळेच संध्याकाळी मधल्या रस्त्याने गाड्या येतात. त्याच्या चॅनल मार्फत शासनाला काय इशारा द्यायचा? शासनाला एकच इशारा आहे, बंद करायचं असेल. अख्ख्या देशामध्ये कत्तलखाना कुठंच नाही राहिला पाहिजे. जर ज्यानं खरेदी पुरेशी असू द्या, ब्राह्मण असू द्या, मराठी असू द्या, वाणी असू द्या, चामार असू द्या, कुमार असू द्या, कोणीच असू, ज्यानं खरेदी केल्याच्या नंतर त्याच्या नावानं दाखला आहे. तुम्ही फुकट डोले ना मला देताय का? पैसे घेऊन दिले ना. वैयक्तिक त्याची मालमत्ता झाली ना. आडविणे, चेक करणे, दाखला असल्यावर विचार हे दाखव, फलान दाखव, विस्तार दाखव. तितके अंतिम टप्प्यात रस्त्यावर जनसंख्या उतरली तर शासनाला प्रशासन चालवायला अवघड होत असं लक्षात ठेवायचं का बाई? भारत देश हे आम जनता नागरिकच्या आधारे आहे. नागरिक कायदा आहे. हुकुमशाही ना देशामध्ये या. शासनाला काही इशारा हुकुमशाही आहे का? मला एक सांगा, आतापर्यंत गाड्या आलेल्या सगळ्या गाड्या सोडल्या का? गाड्या सोडल्या का आतापर्यंत आलेल्या? जाग विचारण्यासाठी जाणार की नाही? कोण? तुम्ही सगळेजण जाणार आहोत. मी पण राहू त्याच्यात. मी हिंदू आहो ना. मध्ये पण ढोरं आली ते. माझ्या घरा आता बी ढोरं आहेत. तरी बी शेतकरी हे शासन. मला सांगा, शासनानं गाडी अडवली हे मान्य आहे मला? अडवल्याच्या नंतर गाडी सोडली कस काय? एक तर गोशाळे ढोरे नाहीत, एक तर तहसील मध्ये नाहीत, एक तर पोलीस स्टेशन मध्ये ढोरे नाहीत. ढोरे गेले कुठं मग? का लाख रुपये दिले की गाड्या सोडायची? हे होय का त्याची नीतिमत्ता? बजरंग दलवाल्याची, प्रशासनाची आणि ह्याची सरकारची? लेकराच्या शाळेच्या पैसे दिले की काय सोडायचे ढोर? तुम्ही लेकराच्या शाळेच्या फी भरायच्या, तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय. असं सामान्य माणसाला एवढा त्रास आहे याच्यामध्ये. कारण का ते आता खताचे पोते आणायचे किंवा अजून काय दवाखान्याचं काम आहे, त्या माणसानं चालवायचं कसं ते सांगा ना तुम्ही मला. त्या माणसानं चालवायचं कसं? आता गाडीवाल्याचं पोट त्या धंद्यावर आहे. प्रत्येकाची समस्या आहे. कारण का ते शेतकरी आहे तर सर्व काय आहे. शेतकरी नसेल तर काही नाही. एक मजमत. कारण का एखाद्याच्या शाळेची फी भरायची, एखाद्याला समजा एखादी दवाखान्यात आहे माणूस, तर कोण देणार आहे? प्रशासन पैसे देणार आहे का? प्रशासन पैसे देऊ शकते का? शेतकऱ्याचा एखादी माणूस दवाखान्यामध्ये समजा ऍडमिट आहे, त्याला लाख रुपये लागले, त्याच्या घरी 1 लाख रुपयाची जोडी आहे, त्यानं बाजारात ही काय आणली आहे, बाजारात घ्यायला जर कोण नसेल तर तो माणूस तिथं मरूचा काय? प्रशासन पैसे देणार आहे का? विचारा. बंद करून टाका ना तुम्ही पूर्ण. सरकारचा पैसे देत असेल तर बंद करून टाका, काही अडचण नाही. बाजार हे चालूच पाहिजेत. कारण का ते की सर्वांसाठी हे बाजार आहे. बाजार बंद करायचा नाही. कारण का ते की जनावर विक्री खरेदी व्हायलाच पाहिजे. कारण का ते की हे काय राहिले, इकडून द्यायचं, तिकडून अडवायचं, मग तिकडे नेऊन टाकायचं, मग त्या गाडीवाल्याला दंड लावायचा, मग त्या माणसाला दंड लावायचा. 700 रुपये चारा पाण्याचे घेतात. आमच्या गावातल्या 4 गाड्या आणल्या होत्या. 700 रुपये रोजाप्रमाणे गोशाळावाल्यांना 21 दिवसाचे पैसे घेतले आणि एका गाडीवाल्याला 50,000 रुपये दंड लावला. साधारण माणूस 50,000 रुपये कुठून आणू शकतो हे तुम्ही मला सांगा. आणि 21 दिवस गाड्यामध्ये राहिल्या. कसं जगायचं त्या कुटुंबानं? एक तर फायनान्स काढून त्यानं गाड्या घेतल्या, मग त्यांना जगायचं कसं? हे तुम्ही करा ना, विचार करा. आमचाही थोडा विचार करा. आमच्या चॅनल मार्फत हे व्यापारी शासनाला जी मागणी करशाल ती काय आंदोलनाची, काय इशाऱ्याची? काय नाही, आंदोलन तर होणारच.
कारण का की आंदोलन कसं होणार, जर तुम्ही आमचा माल जर इथं विकत नसेल तर मग प्रशासनानं आमचा माल घ्यावा आणि आम्हाला पैसे द्यावा, विषयच नाही काही. कॅमेरामॅन उत्तम बोला गाडी आहे.